या नाणेफेकीचा कौल लागला होता तो पाताडे चॅलेंजर यांच्या बाजूने आणि फलंदाजीला आमंत्रित केले ते अर्णव स्पोर्ट क्लब या संघाला. पाहूया पाताडे चॅलेंजर यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला अर्णव स्पोर्ट क्लब कडून या सामन्याला सुरुवात करताना. याचं नाव काय बॅट्समन वरती सिद्धेश आणि विराज नॉन स्ट्राईकला येतो विराज. पाहूया पाताडेकडून राकेश कांबळे अतिशय असा नावाजलेला असा गोलंदाज. पाहूया आणि सुंदर असा चकवलेला चेंडू एक धाव पूर्ण करतोय तो आणि हा पंच दम्मेश कांबळे यांचा इशारा नो बॉल. पंच यांचा इशारा नो बॉल. धाव संख्या होते ती 2. अर्णव स्पोर्ट क्लबची धाव संख्या होते ती 2. मला वाटतं फ्री हिट असावा. फ्री हिट विराजाला फ्री हिट. राकेश कांबळे मी मगाशीच म्हणालो की अतिशय उत्कृष्ट असा हा गोलंदाज अनुभवी आणि या फ्री हिटचा काही उपयोग न करता विराज एक धाव अशी घेतोय पायच्या स्वरूपानं. संघाची धाव संख्या होते ती 3. पाताडे चॅलेंजर कडून राकेश याचा पुढचा चेंडू आणि सुंदर असा उचललेला हा चेंडू. मला वाटतं हा सीमारेषा पार होतोय का पाहूया आणि हा सीमारेषा पार. सुंदर असा चकवलेला हा चेंडू. संघाची धाव संख्या होते ती 7. अंकुश आणि हा चौकार. सुंदर अशा चौकार. संघाची धाव संख्या होते ती 11. सिद्धेशाच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. पाहूया हा तिसऱ्या चेंडूवर जर का एक चौकार अजून ठोकला तर 1001 रुपयाचं पारितोषिक संतोषजी गमरे यांच्याकडून. राकेश पुन्हा एकदा मारा करतोय. सुंदर असा चकवण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव. संघाची धाव संख्या होते ती 11. आणि पाहूया हा सीमारेषा पार होतोय का चेंडू आणि हा सीमारेषा पार. चौकार राकेशला हा तिसरा चौकार ठोकताना संघाची धाव संख्या होते ती 15. हा क्रिकेट हा असा गेम आहे की त्याच्या कोणत्याही चेंडूला कोणी सांगू शकत नाही. चौकार जाऊ शकतो, विकेट जाऊ शकतो, षटकार जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं राकेशच्या चेंडूला फलंदाज आपल्या फलंदाजीनं उत्तर देताना ओ आणि आउट.
आपला विकेट टाकतोय तो सिद्धेश. राकेश महागडं षटक आहे पण त्या षटकामध्ये तो सिद्धेश याला पवेलियन मध्ये परत पाठवतोय. राकेश यांच्या षटकामध्ये एक गडी गमावून संघाची धावसंख्या होते ती संघाची संघाची धावसंख्या होते ती 15. एक बाद 15. एक षटकाचा खेळ समाप्त. पुढची जागा घेण्यासाठी येतोय तो स्वतः संघ मालक अमोल. अमोल असा नावाजलेला असा फलंदाज या तालुक्यातच नाही तर जिल्हा व जवळ कतार देशाच्या बाहेर सुद्धा असा नावाजलेला फलंदाज. पाहूया हा आपला पहिला विजय प्राप्त करण्यासाठी अमोल काय करतोय. अनिश्चिततेचा गेम असा ज्याला म्हणतात असा क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये अमोल आपली कशी कामगिरी करतोय ते पाहूया. गोलंदाजीसाठी येतोय तो तुषार पडवल. तुषार पडवल विराजसाठी. विराज काय करतो पाहूया आपल्या संघासाठी. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 15. पाताडे चॅलेंजरनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. तुषार पडवल. तुषार पडवलाचा वैयक्तिक कोट्यातला पहिलं षटक व संघाच्या वतीनं दुसरं षटक आणि तुषाराचा उत्कृष्ट मानण्याचा हो पंचांचा निर्णय पाहायचा आहे. बॉल पाठी गेलाय ना पाठी फिरलाय तो. पवेल मध्ये बाकीच्यानी येवायचं आहे. जरा पंच आमचे उत्कृष्ट असं पंच फरीद याचं पाहणी करतायत.
आमच्या तिन्ही पंचांचा निर्णय हा नॉटआउट आहे आणि एक धाव मिळते. अरे आपलं जे आहे ना म्हणजे असं नाही सगळ्यांच्या पाहणीनुसार झालंय त्याच्यामुळे टेन्शन वाले डिसिजन लास्ट डिसिजन सुंदर अशी पंचगिरी आमच्या तिन्ही पंचांकडून आणि कोणावर अन्याय न होता असा निर्णय आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. आणि परत एकदा एक विनंती आहे कमिटीकडून की पंचांशी कोणी ॲग्रीमेंट करत राहू नये, वाद घालत बसू नये. कमिटीकडून कोणत्याही पद्धतीची पार्सलिटी होणार नाही याची काळजी घ्यावी आणि ती आम्ही तेवढ्या पद्धतीनं स्वीकारतोय. पुढचा चेंडू अमोलसाठी आणि हा वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव. या अवांतर धावेनुसार संघाची धाव संख्या होते ती 17. एक बाद 17. अतिरिक्त धावच्या स्वरूपानं एक धावेची भर पडते ती संघाची धाव संख्या होते ती 18. एक बाद 18. दुसरा षटकाचा खेळ पाहूया अमोलसाठी पुढचा चेंडू आणि हा तिसराही वाईटची हॅट्रिक आणि संघाची धाव संख्या होते ती 19. धाव संख्या होते ते 1 बाद 19. सुंदर असा चकवतोय अमोल. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा घेतोय तो आणि चौकार अमोलच्या बाईट मधून निघालेला आजच्या दिवसातला पहिला चौकार. सीमारेषे पार धाडतोय तो अमोल. संघाची धाव संख्या होते ती 1 बाद 23. सुंदर असा चकवलेला सुंदर अशी प्लेसमेंट. तुषार कांबळे पवेलियन मध्ये यायचंय. मनोज कांबळे तुषार कांबळे जरा पवेलियन मध्ये यायचंय. अमोल पाहूया आणि हा सुंदर असा चेंडू आणि तो सीमारेषे पार उडवतोय आणि हा चौकार अमोलच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. संघाची धाव संख्या होते ती 1 बाद 27. अमोल ज्या पद्धतीनं IPL मध्ये अत्यंत 1 2 3 4 अशा पर्वामध्ये मुंबई इंडियन्स अशी कमबॅक करते तसं पाहूया या अर्णव स्पोर्ट्स क्लबचा अमोल आपल्या संघाला पुन्हा एकदा कंबाईन करतो का, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो का. अमोल पुढचा चेंडू अमोल किती 100 रुपये. अमोल सुंदर असा चेंडू चकवताना अमोल आपला एक धाव पूर्ण करताना संघाची धाव संख्या होते ती 28. अमोल याला सुवर्ण संधी. बंडू कांबळे यांच्याकडून अमोलने एक जर षटकार टाकला तर 100 रुपयाचं पारितोषिक. विराज मग सुंदर असा चेंडू आणि तो सीमारेषेकडे बघताना चेंडू पाहूया पुढचा चेंडू आणि सुंदर असा विराजच्या बॅट मधून निघालेला चौकार. या चौकाराच्या साह्याने संघाची धाव संख्या होते ती
32 32 विराजच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. मला वाटतं त्याच्या बॅटला सुद्धा टच झालेला हा पहिलाच चेंडू होता आणि तो पहिलाच चेंडू विराजने सीमारेषा पार असा धाडलेला चौकाराच्या स्वरूपात. सुंदर मारण्याचा प्रयत्न होता पण हा निर्धावित चेंडू. संघाची दुसरं षटक संपताना संघाची धाव संख्या होते ती 33. बघ एकदा 32 33 असेल. संघाची धाव संख्या होती ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 1 बाद 32. बंडू कांबळे यांची विनंती आहे की पुन्हा एकदा सांगावं, अमोलनी षटकार ठोकला तर त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. नाही मी नाही दिलं. आपल्या षटकातलं पहिलं षटक व संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय तो रोहित. तुषारचं अतिशय महागडं असं षटक ठरलं होतं. 11 चेंडू जवळ टाकले होते तुषारनी. पुन्हा एकदा रोहित. पाहूया अमोलसाठी. अमोल पाहूया आपल्या संघासाठी अमोल काय करतोय ते. रोहित आपल्या कोट्यातलं पहिलं षटक व संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहित. अमोल असा अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज अमोल. आणि हा उचललेला चेंडू पाहूया सीमारेषेकडे जातोय का. आणि अमोल एक धाव चूक घेतलेली आणि दुसरी धाव पूर्ण करतोय तो अमोल. संघाची धाव संख्या होते ती 34. 1 बाद 34. सुंदर अशी फलंदाजी अमोल कडून. आणि हा उचललेला आणि हा भाऊया सीमारेषा पार करतोय का. आणि हा सीमारेषा पार षटकार. बंडू कांबळेने लावले 100 रुपये जवळजवळ अमोलने आपल्या खिशात टाकलेले. या षटकाराच्या साह्यानं संघाची धाव संख्या होते ती 1 बाद 40. पैसे पोहोचायत. अमोल पाहूया काय करतोय ते. अमोल दुसरा इशा उतुंगाचा मारण्याचा प्रयत्न होता अमोलचा पण तो चुकतोय. सुंदर असा गोलंदाजी करताना तो गोलंदाज अमोलसाठी पुन्हा एकदा बंडू कांबळेंकडून षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा उचललेला उत्कृष्ट असा आणि हा षटकार. संघाची धाव संख्या होते ती 46. रोहितच्या पुन्हा एकदा रोहितला दुसरा षटकार ठोकताना अमोल. सावस्ती आणि अनन्या या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. अमोल पुढच्या चेंडूचा सामना करतोय अमोल. पाहूया आई उतुंग मारण्याचा प्रयत्न होता पण हा निर्धावित. संघाची धाव संख्या होते ती 1 बाद 46. बरोबर आहे ना. 1 बाद 46. अमोल सामना करतो तो रोहित याचा. एक रोहित पंचांच्या उजव्या कोण मारा करतो तो अमोलसाठी आणि हा एक धाव पूर्ण करतोय तो अमोल. आणि या षटकाचा
खेळ समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. ते चौथ्या षटकाचा सामना चालू. लवकरात लवकर हा सामना खेळवावा. टाइम ओव्हर होत चाललेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 1 बाद 47. पाहूया आपल्या संघासाठी पुढचं षटक घेऊन येतोय तो बॉलर नेम सांगा. विकास तो गुड्डू बघ काय बोलतोय. अक्षय गीते. आपल्या कोट्यातलं पहिलं षटक व संघाच्या वतीनं शेवटचं आणि चौथं षटक घेऊन येतोय तो अमोलसाठी. पंचांच्या उजव्या दृष्टीनं मारा करतोय तो अमोलसाठी. अमोल संघाला जवळजवळ 60 रनाच्या धावेकडे वळवण्यासाठी प्रयत्न करतोय अमोल. आणि हा पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावेच्या स्वरूपात संघाची धावसंख्या होते ती 45-48. संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 48. अमोल पाहूया पुढचा चेंडूचा सामना करताना अमोल. आणि सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता. तेवढी सुंदर अशी क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण करतोय तो अमोल. आणि चिंटू म्हणजे विराज हा रनआउट होताना 1 रन. संघाची धाव होते ती 49. श्रावस्ती व अनन्याच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी त्यांनी पहिल्यांमध्ये यायचं आहे. विराची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रितेश. बघूया अमोल. ओ आणि पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावेने संघाची धाव संख्या होते ती 50. संघाची धाव संख्या 2 बाद 50. पुन्हा एकदा अमोल सज्ज. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. अमोल पुन्हा एकदा सज्ज. पाहूया षटकाराच्या दिशेने जातोय की काय चेंडू. नाही. आणि निर्धावित असा हा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 2 बाद 50. 2 बाद 50. पाताडे चॅलेंजर या संघाकडे पण सुद्धा उत्कृष्ट असे फलंदाज, उत्कृष्ट असे गोलंदाज. पाहूया अमोल पुन्हा एकदा सज्ज. पाहूया उचललेला चेंडू. पाहूया आपल्या रनसाठी काय करतोय तो. आणि 1 धाव पूर्ण करतोय तो अमोल. संघाची धाव संख्या होते ती 51. 2 बाद 51. पुढचा चेंडू अमोल प्रितेश साठी. भाऊ प्रितेश काय करतोय तो. मारण्याचा प्रयत्न करत होता पण हा निर्धावित असा चेंडू. संघाची धाव संख्या स्थिरावलेली 2 बाद 51. बॉल किती रे. 52. 1 मिनिट. वाईट चेंडूच्या स्वरूपात संघाची धाव संख्या होते ती 2 बाद 52. उचलण्याचा प्रयत्न आणि हा प्रवीणने झेल सोडलेला. 1 धाव चोरून घेतो तो प्रितेश. संघाची धाव संख्या होते ती 53. 2 बाद 53.
मॅचचा स्कोर काय झाला जरा बघ रे. विराज आणि त्याच्या अगोदर हा झाला. ओपनरला विराज आणि अमोलदा आणि विराज होता. तिसऱ्या अंपायर कडून निर्णय येतोय तो नो बॉल. फ्री. संघाची धाव संख्या होते ती 54. त्याला बोला गाडी साईडला द्यायला. असू दे ते. संघाने लवकर मॅच संपवावी. 1 तास झाला मॅच चालू आहे. टाइम आउट तुम्ही ठेवला नाही ना. टाइम करा. अरे लावायला होता टाइम खरोखर. संघाची धाव संख्या होते ती 56. पाताडे 11 पाताडे चॅलेंजर या संघाला 57 धावांचं टार्गेट. पाहूया पुढील सामना लवकरात लवकर सुरुवात करावी. या सामन्यात मला असं पहिल्यांदाच असं वाटलं की एखाद्या गोलंदाजाला कॉमेंट्री केलेल्याचा त्रास होतो. पहिल्यांदा असं पाहिलं की असा त्रास होतो. श्रावस्ती आणि अनन्या या दोन्ही संघांना आम्ही 4 वेळा विनंती करून सुद्धा जर का येत नसतील तर आम्ही संघ पुढचा खेळवण्यात येईल. लवकरात लवकर या दोन्ही संघांनी या ठिकाणी यायचंय नाणेफेकीसाठी. अरे किती सांगायचं मनोज तुम्हाला यार.
या APL साठी APL लिंक की 2026 पर्व तिसरं या पर्वासाठी सुंदर अशी स्पॉन्सरशिप केलेली आहे ती युसुफ सय्यद यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक व चषक आदरणीय दिवंगत मुरादभाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ द्वितीय पारितोषिक आहे ते चंद्रकांत दाडवे यांकडून उत्कृष्ट असं पारितोषिक व चषक व रोख रुपये 13,000 रुपये दिवंगत नारायण दाडवे यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक आहे ते शंकर बोले यांकडून पारितोषिक व चषक व रोख रुपये 10,000 रुपये आदरणीय चंद्रकांतजी पंशे यांच्याकडून रोख रुपये 15,000 रुपये आदरणीय मंदार वारोशे यांच्याकडून मालिकावीर पारितोषिक व चषक आदरणीय तानाजी दोळकडे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज यासाठी पारितोषिक व चषक आदरणीय राजेंद्र बोले यांच्याकडून उत्कृष्ट अशा फलंदाजासाठी पारितोषिक व चषक आयुष्यमानिनी दीपाली वारोशे यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षकासाठी पारितोषिक व चषक कुमारी सायली मनोहर कांबळे यांच्याकडून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पूर्ण सामन्यांसाठी या चषकासाठी लागणारे स्पर्धेसाठी लागणारे चषक आदरणीय विलास पडे यांच्याकडून उत्कृष्ट असं षटकारासाठी पारितोषिक व चषक आदरणीय विश्वनाथजी बोले या गावचे गावकर यांसाठी या टुर्नामेंटसाठी लागणारे बॉल्स आणि स्टंप आदरणीय प्रदीप बोले यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट अशी सुंदर अशी सोय केलेली त्याचप्रमाणे विनोदजी चिले यांच्याकडून रोख रुपये 3,000 आदरणीय सीतारामजी पंशे यांच्याकडून सीतारामजी पंशे हे आमच्या गावचे डेकोरेटर्स यांच्याकडून रोख रुपये 2,000 रुपये आंबेडखुर्द क्रिकेट क्लब हे आपले आभारी आहे या आंबेडखुर्द क्रिकेट प्रीमियम लीगचा उत्कृष्ट असं नेतृत्व करणारे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी पंशे उपाध्यक्ष अंकुशजी बोले प्रवीणजी कांबळे सचिव धम्मेश कांबळे दुसरे सचिव राकेशजी कांबळे खजिनदार दिलीप गडशी चंद्रकांतजी धाडवे सल्लागार शंकरजी बोले प्रशांत पाताडे अनिल बोले रुपेश कांबळे सदस्य सीतारामजी पंशे विनोदजी चिले निलेशजी हेमंत अशोकजी बोले युसुफजी सय्यद सुरेशजी बोले या सर्वांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर प्रीमियर लीग 12वा प्लेअर पाठवाय सांगा पाताडेला. पाताडे चॅलेंजर यांचा 12वा फिल्डर पहिल्यांमध्ये यावा. पुन्हा एकदा या सामन्याकडे बोलूया. पाताडे चॅलेंजर यांचा फलंदाज हे काय नाव आहे रे वरती स्ट्राईकला कोण आहे साहिल पाताडे गोलंदाजी करतोय तो ओमकार पाहूया ओमकार साहिल सुंदर असा चकवताना हा चेंडू पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा घेण्यासाठी 2 धावा घेतोय तो साहिल आपल्या संघाची धावसंख्या वाढवताना साहिल 2 धावा संघाच्या वैयक्तिक सुद्धा 2 धावा. हाही सुंदर असा चेंडू आणि पुन्हा एकदा चोरून अशा घेतोय त्या 2 धावा संघाची धावसंख्या होते ती 4. 2 चेंडू 4 धावा संघाला विजयाचं लक्ष आहे ते 57 57चं टार्गेट आहे. पुढचा चेंडू साहिल साठी बायच्या स्वरूपात हा 1 रन प्राप्त करतोय तो साहिल आणि संघाची धावसंख्या होते ती 5. 3 बॉल मध्ये 5. ही खुर्ची इकडे गेले ही खुर्ची घे संघाची धावसंख्या होते ती 5. पाहूया सुंदर असा चेंडू बॅट्समनना पूर्ण चकवताना
4 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या होते ती 5. वाईट नाही रे, लेग लेग बाईकचा भेटलाय तो, लेग बाईकचा भेटलाय. हाही चेंडू अतिशय सुंदर होता. सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतोय तो. मला वाटतं पंचांचा इशारा, अवांतर धाव वाईट. संघाची धावसंख्या होते ती 7. सुंदर असा चेंडू फलंदाजाला काही प्रमाणात तो समजन असं झालाय, असा सुंदर असा चेंडू टाकलेला. तेवढी सुंदर असं यष्टी रक्षण करताना अमोल. पंचांच्या डाव्या साईडून मारा करतोय तो. त्याचं नाव काय तिकडे? ओमकार. ओ, आणि हा ट्रिपल चेक पवेलियनचा रास्ता दाखवतोय फलंदाजाला. पाताडे चॅलेंजर या संघाला पहिला धक्का. साहिलच्या या सुंदर अशा गोलंदाजीवर पवेलियनचा रास्ता दाखवतोय. संघाची धावसंख्या होते ती 1-7. साहिल हा पवेलियन मध्ये परतताना साहिलची जागा घेण्यासाठी येतोय तो. तुषार पडवल. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. 1-7. पुढचा चेंडू घेऊन येतोय तो विराज. पाहूया विराज आपल्या संघासाठी काय करतोय ते. विराजने गेल्या मागील 3 सामन्यात उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुद्धा विराजने केली होती. सुंदर असा उभरता असा खेळाडू विराज. प्रकाश कांबळे, अमोल कांबळे यांच्या नेतृत्वात हा गोलंदाजीचं मार्गदर्शन घेताना विराज. विराज पंचांच्या उजव्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो तो विराज. आणि सुंदर असा चकवलेला हा चेंडू. पाहूया हा चेंडू. या चेंडूवर प्रितेशाचा आणि हा स्टंपिंग करतोय तो. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि पडवल याला परत आपला पवेलियनचा रस्ता दाखवताना उत्कृष्ट अशी केली. सुंदर. संघाची धाव संख्या होते ती 2-9. पाताडे चॅलेंजर या संघाचा हुकमी एक्का ज्याला म्हटलं जातं, ज्यानं गेला सामना एक हाती असा फिरवला होता तो गुड्डू. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो गुड्डू. गुड्डू कांबळे. गुड्डू कांबळेसाठी गोलंदाजी करतोय तो विराज. अमोल काहीतरी त्याला विराजला एक टिप देताना सुंदर असं. अत्यंत भरोसा या छोट्याशा खेळाडूवर अमोलचा. आणि त्यानं असा काहीतरी कान मंत्र विराजला देतोय की त्यानं आपला संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. संघाची धावसंख्या होते ती 2-9. विराज पंचांच्या उजव्या यष्टीकडून मारा करतोय तो गुड्डू साठी. इथं होती ना गुड्डू. पुन्हा एकदा गुड्डू स्ट्राईक. गुड्डू
संघासाठी काय करतो की विराज गुड्डूला पवेल्यांचा रस्ता दाखवतोय. पाहूया सुंदर असा उचललेला चेंडू. पाहूया मी बागाशीच म्हणालो होतो अरे हा सुंदर असा हलवा सोडलेला आहे. आणि हा मी ज्या पद्धतीने बोललो होतो की विराज हा गुड्डूला पवेल्यांचा रस्ता दाखवतो का, पण ती गोष्ट झालेली नाही. पाहूया याचा यानं हा सुंदर असा झेल सोडलेला. मला वाटतं गुड्डू आज झिरोवर बाद झाला असता आई जर झाला असता तर. सुंदर अशी गोलंदाजी विराजाची. विराज पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या इष्टीकडून मारा करतो तो. पाहूया रितेश दोन धावा पूर्ण करतो तो फलंदाज. संघाची धाव संख्या होते ती 13. 2 बाद 1 बाद ना 2 बाद 13 की 12 13 2 बाद 13. विराज पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आणि निर्धावित चेंडू विराजाचा. सिंगल आली सिंगल पहिली सिंगल आली आरामातली या. हो 2 धावा. हो आताचा पण डॉट बॉल आहे. माफ करा मगाशी 12 धावा झाल्या होत्या तेव्हा 13 बोललो होतो. संघाची धाव संख्या होती ती 2 बाद 14. 2 बाद 14. नाही त्यांचा निर्णय घेऊ दे काय तो. किती रन पाहिजे. पाताळे चॅलेंजर साठी 12 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. मला वाटतं अमोल स्वतः चेंडू हातात घेऊन आपल्या संघाला विजयासाठी पहिला विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करतोय का पाहूया. विराजाने सुंदर अशी गोलंदाजी केली होती. अमोल स्वतः गोलंदाजीला येताना पुढचा जो सामना होणार आहे श्रावस्ती क्रिकेट क्लब श्रावस्ती वर्सेस अनन्या स्पोर्ट्स क्लब यांच्यात नाणेफेकीचा कौल हा श्रावस्तीच्या बाजूने लागलेला. पुढचा चेंडू घेऊन येतो अमोल. पंचांच्या उजव्या आणि हा ट्रिपल चेत. अमोलाने पहिल्याच चेंडूवर गुड्डूला पहिल्यांदा रस्ता दाखवत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय अमोल. उत्कृष्ट असा नावाजलेला असा गोलंदाज फलंदाज असा अमोल आपल्या पहिल्याच चेंडूवर गुड्डू याला पवेलन मध्ये परतवताना अमोल
पाताडे चॅलेंजर या संघाला 11 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गुड्डूची जागा घेण्यासाठी येतोय तो. ए इकडे बघा, त्याचं नाव सांगा. रोहित भालेकर गुड्डू यांची जागा घेऊन श्रावस्ती चॅलेंजर यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला. पालेकर बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. अमोलचा दुसरा चेंडू आणि निर्धावित सुंदर असा चेंडू अमोल याचा. मला बाहेरच काढला नाही. कोण बोललोय अमोल बघूया आपल्या षटकातला तिसरा चेंडू घेतोय तो भालेकर साठी. अमोल 12th मॅन जा. 12th मॅन जाने को बोला. संघाची धाव संख्या होते ती. हा उचललेला असा चेंडू पाहूया आणि स्वतःच्या फॉलो थ्रोवर आहे कॅच सोडतोय तो अमोल. फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय. मला वाटतं पायाला मार लागलेला आहे तो अमोल याचा. त्याच्या आधीच्या बॉलवर तो थोडासा लंगडत होता आणि किट नाही ना आपल्याकडे. काय किट नाही ना याचं. आमचे कमिटी मेंबर शितू पंशे यांना विनंती आहे की जरा क्रीज मध्ये जाऊन पाणी करून यावी. शितू पंशे आपल्या कमिटी मेंबरना विनंती आहे जरा आतमध्ये जाऊन पाणी करून यावं. थांब रे. अरे मला वाटतं बाकीच्या लोकांनी कोणी आतमध्ये जाऊ नये. कमिटी मेंबर्स गेलेले आहेत. 2 अंपर्स आहेत. जरा पाहणी करतील. थोडासा खेळ थांबलेला. थोडा खेळ थांबलेला. अमोल याला थोडा पायाला दुखापत झाली होती. अमोलकडून हा झेल सुटला होता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आमचे कमिटी मेंबर सितू पंशे यांनी आता पवेलियन मध्ये यायचंय. सितू बाहेर या. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय. थोडाशी दुखापत झालेली आहे अमोल्याच्या पायाला. मला वाटतं मुरगलला होता तो पाय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय अमोल. बॉल किती झाले. 3 बॉल 3. ओके. अमोल आपल्या षटकातला 4था चेंडू घेऊन आणि आई उचललेला सुंदर अशी आणि सुंदर असा झेल टिपतोय तो विराज. विराजने सुंदर अशा अमोलच्या चेंडूवर झेल टिपलेला. पाताडे चॅलेंजर याला 4था धक्का. पुढची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रवीण पाताडे.
आपल्या वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आलेला अमोल आपल्या षटकामध्ये 2 गड्यांना तंबूत पाठवतोय, तंबूचा रास्ता दाखवतोय. थोडीशी दुखापत झाली होती, पण ज्याच्याकडे स्पोर्ट खेळण्याची वृत्ती असते तो व्यक्ती पुन्हा एकदा आपल्या स्पोर्टमॅन मध्ये उतरतो आणि परत ज्या आपली गोलंदाजी जी आहे त्या पद्धतीने त्याने ती पुन्हा एकदा केलेली. आपल्या कोट्यातला 5वा चेंडू घेऊन येतोय तो अमोल प्रवीणसाठी. पाहूया काय करतोय अमोल. आई सुंदर असा चकवलेला चेंडू प्रवीणला आणि पंचांचा इशारा अवांतर धाव वाईट बॉलच्या स्वरूपात. संघाची धाव संख्या होते ती 4 बाद 18. वाईट गेला वाईट आताचा. सुंदर असा चेंडू टाकतोय तो अमोल. का फलंदाजाला काहीसा समजेन असं झालाय. यष्टीरक्षक प्रितेश आपलं काम सुंदर अशा पद्धतीने पूर्ण करताना पुन्हा चेंडू देतोय तो अमोलच्या हातात. आपल्या कोट्यातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो अमोल. अमोल पाहूया पुढचा चेंडू प्रवीणसाठी. पाहूया प्रवीण काय करतोय या चेंडूसाठी. आणि सुंदर चकवण्याचा प्रयत्न होता पण तेवढं सुंदर असं यष्टीरक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतोय तो प्रवीण. संघाची धाव संख्या होते ती 19. 4 बाद 4 बाद 18. शेवटचं षटक घेऊन येतोय तो सिद्धेश. या षटकामध्ये किती धावा गेल्या? 4. 4 धावा 4. सुंदर असं गोलंदाजी केली होती ती अमोलनी. 2 विकेट घेतल्या होत्या आणि 4 धावा दिल्या होत्या. सुंदर असा गोलंदाजी होती. पाहूया प्रवीण आता आपल्या शेवटच्या आपल्या षटकामध्ये काय करतोय ते आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चालतोय की मुंबई इंडियन्स या क्रिकेट संघासारखा अर्णव स्पोर्ट क्लब हा सामना विजयी होतोय की काय. पाहूया 6 चेंडू मध्ये किती 6 चेंडू मध्ये 39 धावांची गरज पाताडे चॅलेंजर या संघासाठी. प्रवीण सुंदर असा टच केलेला असा चेंडू. पाहूया प्रवीण हा 2 धावा पूर्ण करतोय. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज. शेवटच्या षटकाचा हा सामना सुरू. शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू दुसरा चेंडू घेऊन येतोय तो आणि सुंदर असे सुंदर असा फिल्डिंग केली होती ती अमोल यांनी. आणि हा फलंदाज धावचित होतोय रोशन. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता रोशन याचा. अक्षय त्याची जागा घेण्यासाठी येतो तो अक्षय. 4 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता पाताडे चॅलेंजर या संघाला. अक्षय प्रवीणने उचललेला असा हा सुंदर असा आणि प्रवीण झेल बाद होतोय तो सुंदर असा झेल टिपलेला. पाताडे चॅलेंजर या संघाचा हा 6वा गडी बाद होतोय. सुंदर अशी गोलंदाजी.
कितीला 6ला कसे असतील बॉल झाले 4ला असेल 4ला 36 असेल बघ एकदा पाताडे चॅलेंजर संघाला 3 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. पंचांच्या डाव्या साईडून मारा करतोय तो सिद्धेश. अतिरिक्त धावेच्या स्वरूपात 2 धावा पूर्ण करतोय केतन. दोन बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. जवळजवळ अर्णव स्पोर्ट क्लबने हा सामना आपल्या खिशात घातलेला. सुंदर अशी गोलंदाजी आणि हा फलंदाज बाद होतोय धावचीत. पाताडे चॅलेंजर या संघाला 7वा धक्का. 7वा त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रभू. या सामन्याचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो सिद्धेश. आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे स्वतःच्या फॉलो थ्रोवर घेतलेला आहे तो सिद्धेशाने. आणि या पाताडे चॅलेंजर या संघाला 8वा धक्का आणि अर्णव स्पोर्ट क्लब हा आपला पहिला विजय या APL मध्ये नोंदवताना. किती धावा 33 धावाने हा विजय घेतलेला आहे तो अर्णव या संघाने. या संघामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती ती अमोल कांबळे यांनी. या अमोल कांबळेला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जाहीर होतोय